आपल्याला कधी विश्वासघात झाल्यावर खूप त्रास होतो नाही का? पण ही वेदना फक्त आपल्या मनात नसते, ती थेट आपल्या मेंदूत घडत असते. तर मग चला, आज आपण हेच समजून घेऊया की विश्वास तुटल्यावर आपल्या शरीरात आणि विशेषतः आपल्या मेंदूत नेमकं काय वादळ सुरू होतं. कधी विचार केलाय का की विश्वासाला एक छोटासा तडा गेला तर इथे इतका का टोचतं, इतकी तीव्र वेदना का होते? याचं उत्तर खरं तर फक्त आपल्या भावनांमध्ये नाहीये, ते दडलंय आपल्या मेंदूतल्या काही शक्तिशाली रसायनांमध्ये. आणि गंमत म्हणजे ही रसायनं आपल्या नियंत्रणाच्या पलीकडे जाऊन काम करतात. तर होतं काय की जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा आपला मेंदू याला एक धोक्याचा इशारा समजतो, थेट धोका. आणि मग स्वतःला वाचवण्यासाठी तो लगेचच एक संरक्षण प्रणाली चालू करतो. याला आपण प्रोटेक्ट मोड असं म्हणू शकतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी प्रतिक्रिया आहे ना, ती काही विचार करून तर्काने दिलेली नसते. नाही, ही एक अगदी आदिम नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. म्हणजे विचार करण्याची संधी मिळण्याआधीच ती सुरू होते. आणि म्हणूनच ती अनेकदा आपल्या नियंत्रणाबाहेर असते. बरं, मग हा प्रोटेक्ट मोड नक्की काम करतो कसा? तर याच्या मागे आहेत 4 मुख्य रासायनिक दूत. एक प्रकारे ही एक टीम आहे जी आपल्या भावनांची सगळी सूत्र हलवते. चला तर मग या टीममधल्या प्रत्येकाशी ओळख करून घेऊया. या टीममधला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू म्हणजे कॉर्टिसॉल. आपण याला स्ट्रेस हॉर्मोन म्हणूनही ओळखतो. जेव्हा विश्वासघात होतो तेव्हा असुरक्षिततेची भावना प्रचंड वाढते, बरोबर? तेव्हाच मेंदू शरीरात कॉर्टिसॉलचा जणू पूरच आणतो आणि यामुळे आपलं शरीर आणि मन एकदम हाय अलर्ट मोडवर जातं. आता हे वाढलेलं कॉर्टिसॉल काय करतं? ते थेट आपल्या विचारांवरच हल्ला करतं. आणि म्हणूनच तीच घटना, तेच शब्द, तेच क्षण सतत डोक्यात फिरत राहतात. आणि मग काय? आपण त्या नकारात्मक विचारांच्या दुष्टचक्रात पूर्णपणे अडकून जातो. चला आता भेटूया अमिगडालाला. हा आहे आपल्या मेंदूचा फिअर सेंटर. म्हणजे काय? तर धोक्याची सूचना देणारा एक अलार्मच समजा. याचं काम फक्त एकच आहे, धोका ओळखायचा आणि आपल्याला सावध करायचं. पण प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा विश्वास तुटतो. कारण तेव्हा हा अलार्म जणू काही सतत वाजतच राहतो. अमिगडाला इतका जास्त संवेदनशील होऊन जातो की अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा मोठ्या धोक्यांसारख्या वाटू लागतात. आणि यामुळेच मनात एक सततची भीती घर करून बसते की जे घडलं ते पुन्हा घडू शकतं. बरं, धोक्याच्या आणि तणावाच्या भावनेनंतर आता जरा आनंदाच्या रसायनाकडे वळूया. याचं नाव आहे डोपामाइन. हे आहे आपलं रिवॉर्ड केमिकल. म्हणजे नात्यातले जे चांगले क्षण असतात ना, त्यात आनंद आणि समाधान मिळवून देण्याचं काम हेच रसायन करतं. पण विश्वास तुटल्यावर काय होतं? तर या डोपामाइनची सगळी व्यवस्थाच कोलमडून पडते. पूर्वी ज्या गोष्टींमधून आनंद मिळायचा त्या आता तशा वाटत नाहीत. मेंदूचं लक्ष चांगल्या आठवणींवरून पूर्णपणे हटतं. उलट नकारात्मक आठवणी जास्त घट्ट चिकटून बसतात आणि त्या पुसून टाकणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं. आणि आता येतो शेवटचा, पण नात्यासाठी कदाचित सर्वात महत्त्वाचा घटक, ऑक्सिटोसिन. याला लव्ह हार्मोन किंवा बॉन्डिंग हार्मोन असंही म्हणतात. का? कारण विश्वास आणि भावनिक जवळीक निर्माण करण्याचं सगळं काम हेच रसायन करतं. आणि मग साहजिकच आहे, विश्वास तुटल्यावर या ऑक्सिटोसिनची पातळी एकदम खाली येते. आणि यामुळेच नात्यात एक भावनिक पोकळी निर्माण होते. ती जी जवळीक असते, ते आपलेपण असतं, ते सगळं कुठेतरी अचानक नाहीसं झाल्यासारखं वाटू लागतं. तर आतापर्यंत आपण ही संपूर्ण जैविक प्रक्रिया पाहिली. पण एक महत्त्वाचा प्रश्न उरतो, ही प्रतिक्रिया नक्की कोणामध्ये घडते? कारण याबद्दल समाजात एक खूप मोठा गैरसमज आहे आणि त्यावर बोलणं खरंच गरजेचं आहे. बघा, अनेकदा आपल्याला असं वाटतं किंवा असं मानलं जातं की अशा भावनिक प्रतिक्रिया फक्त स्त्रियाच देतात. पण विज्ञान काय सांगतं माहितीये? विज्ञान सांगतं की हे पूर्णपणे चुकीचं आहे. ही एक मानवी प्रतिक्रिया आहे जी पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्येही अगदी सारखीच घडते. मग साहजिकच पुढचा प्रश्न येतो की जर ही प्रतिक्रिया दोघांमध्येही घडते तर मग ती स्त्रियांमध्ये जास्त का दिसते? तर याचं एक संभाव्य कारण असं दिलं जातं की स्त्रिया अनेकदा त्यांच्या भावनांवर खूप खोलवर प्रक्रिया करतात आणि म्हणूनच त्यांची जी प्रतिक्रिया आहे ती अधिक स्पष्टपणे बाहेर येते किंवा दिसून येते. ठीक आहे, तर आता आपण या सगळ्या वैज्ञानिक माहितीच्या आधारे या संपूर्ण प्रतिक्रियेकडे एका वेगळ्या, एका नवीन आणि मला वाटतं अधिक सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून पाहूया. हे बघा, ही सगळी प्रक्रिया आहे ना, ती एका साखळीसारखी आहे. सगळ्यात आधी विश्वास तुटतो, मग मेंदू प्रोटेक्ट मोडमध्ये जातो, त्यानंतर कॉर्टिझॉल वाढतो आणि ऑक्सिटोसिन कमी होतो. आणि मग जे नकारात्मक विचार सुरू होतात ना, ते खरं तर दुसरं तिसरं काही नसून पुन्हा दुखापत होऊ नये म्हणून मेंदूने तयार केलेलं एक संरक्षण कवच असतं. तर या सगळ्या चर्चेतला सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता? तो हा आहे
की ही जी तीव्र प्रतिक्रिया असते ती समोरच्या व्यक्तीवर केलेला हल्ला नसतो, तर ती स्वतःच्या मनाला भविष्यातल्या वेदनेपासून वाचवण्याची एक धडपड असते. आणि जर हे आपण समजून घेऊ शकलो तर कदाचित अशा कठीण परिस्थितीत एकमेकांना समजून घेणं थोडं तरी सोपं होऊ शकतं.